हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच दिवसापासून या व्हिडिओची गरज होती आणि कमेंटसुद्धा यायच्या की ताई दीदीला तुमच्या मार्क्स किती मिळाले. कारण दीदी होती 10thला, CBSE बोर्डला होती आणि पोद्दार स्कूलला होती. तर तिचा रिझल्ट जो आहे तो 13 मेला लागलेला आहे. जवळपास 1 महिना होऊन गेला. तर तुम्हाला सांगणं झालं नव्हतं. हो, 13 मे आणि 13 जून 1 महिना झाला. पण मी सांगितलं नाही. बऱ्याचदा कमेंट्समधून आन्सरसुद्धा दिले, पण आता प्रत्येकाला आन्सर्स देणं शक्य नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवावा आणि पुढे ती काय करणार आहे, कुठे ॲडमिशन घेतलं आहे आणि पुढे कसं होणार आहे हे तुमच्याशी शेअर करणार आहे. तर दीदी 10thला पोद्दार जे स्कूल आहे तर तिथे होती. अगदी प्ले ग्रुपपासून तर आज जवळपास 10 वर्ष, म्हणजे 10वीला होती. आज 13 वर्ष ती एकाच स्कूलमध्ये होती. खरं तर स्कूल सोडताना तिलाही थोडंसं जेव्हा सेंड ऑफ होता किंवा फेअरवेल होतं तेव्हा तिलाही थोडंसं वाईट वाटलं आणि आम्हालाही. कारण एका स्कूलमधून मुलं जरा बाहेर, म्हणजे आता ही स्कूल सोडायची म्हटल्यावर थोडंसं टेन्शन येतं आणि 10वी नंतर काय करावं हा खूप साऱ्या पॅरेंट्सचा प्रश्न आहे. खरं तर सुचत नाही आणि अशावेळी इतकं कन्फ्यूज होतं माणूस. आम्हीसुद्धा फार कन्फ्यूज झालो. कारण आता तुम्हाला माहिती आहे JEE किंवा मग नीटशिवाय पर्याय नाही आहे किंवा CET आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याला प्रचंड म्हणजे भरमसाठ फीज आहेत. पुण्यामध्ये यासारखे कोर्सेस आहेत. कोर्सेस नाही म्हणता येणार, क्लासेस आहेत. तर मी तिला सांगितलं होतं की तू नीटला ॲडमिशन घे. त्यासाठी मी तिचा लातूर पॅटर्नचा जो फॉर्म आहे तो सुद्धा सबमिट केला होता. पण तिला बायो जो आहे त्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे आणि मॅथ्समध्ये तिला इंटरेस्ट आहे. मॅथ्समध्ये तिला मार्क्ससुद्धा छान मिळालेले आहेत. त्यामुळे मग तिला बायो घ्यायचं नाही म्हणून लातूरचंही कॅन्सल केलं. त्यानंतर पुणा किंवा नाशिक आणि त्यामध्ये नीट तर नाही, JEE करायचं. तर नंतर बऱ्याच म्हणजे अशा चौकशी केली असता साधारणतः 2.5-3 लाख फीज आणि शिवाय राहण्याचा खर्च वेगळा, म्हणजे वर्षाला जवळपास आपल्याला 5 लाख रुपये खर्च होता. प्रश्न पैशांचा नाही आहे, पण इतकं खर्च करून पुढे आउटपुट आपण काय घेणार आहोत. आणि मला असं म्हणायचं नाही आहे की ती क्लासेस करू नयेत, पण शेवटी सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. परिस्थितीही पाहिजे तेवढा खर्च करण्यासारखी. कारण आत्ता आपण 11वी-12वीला इतका खर्च करून ठेवायचा आणि पुढे जाऊन काय, म्हणजे पुढे आपल्याला तेवढा खर्च करावाच लागणार आहे. काहीही असो, इंजिनिअरिंग असो किंवा काहीही. तर बऱ्याच जणांचं सजेशन घेतल्याच्या नंतर आम्ही असं ठरवलं की आता 11वी-12वी करून तिला CETची एक्झाम द्यायची, ना की JEE किंवा नीटची. तर CETची एक्झाम आणि CETचे क्लासेस 11वीपासून सुरू करायचे. त्यातच 1 मिनिट. तर त्यामुळे आणि तिचं जे ॲडमिशन आहे, सगळ्यात अगोदर सांगते की तिला मार्क्स किती मिळाले. तर तिला 89% मिळालेले आहेत. ती तिच्या स्कूलमध्ये फर्स्ट आलेली आहे. CBSEचा पॅटर्न जो आहे तो थोडासा हार्ड आहे आणि ॲक्च्युली अजून तिला 90च्या पुढे तिची इच्छा होती. पण सगळ्या गोष्टी अनुकूल पाहिजे. आपण गावाकडून असतो, खेड्यातून आहे. जे सिटीत असतात त्यांना एक प्रॉपर ट्रीटमेंट असते किंवा त्यांना एक प्रॉपर तसं वातावरण असतं, क्लासेस असतात, सगळ्या गोष्टी त्यांना प्रोव्हाइड असतात. पण तसं आपल्याकडे गावाकडे नसतं. मी तर म्हणते की आपण इतक्या खेड्यात राहतो आणि खेड्यातून आपली मुलं इतकं शिकतायत, हेच आपल्यासाठी खूप आहे. नॉलेज महत्त्वाचं आहे. इथे मार्क्स मॅटर करत नाही. तुम्हाला मार्क्स किती आहेत यापेक्षा तुमच्याकडे नॉलेज किती आहे हे फार महत्त्वाचं आहे. मार्क्स हे फक्त तुमच्या रिझल्ट, म्हणजे एक जो पेपर आहे त्यापुरतेच मर्यादित राहणार आहे. असो, त्याशिवायही पर्याय नाही, मार्क्स हे पाहिजेच. तर तिला 89% मिळाले. मॅथ्समध्ये तिला 94 मार्क्स मिळालेले आहेत. त्याच्यामुळे तिला मॅथ्स ठेवायचा आहे 11वी-12वीला. आणि आता तिचं ॲडमिशन म्हणाल तर लोणी प्रवरा जे आहे आमच्यापासून साधारणतः 1 तास लागतो जायला 4 व्हीलरने स्वतःच्या, आणि बसमध्ये म्हणाल तर 1-1.5-2 तास जातील. तर लोणी प्रवरा जे आहे तर तिथे तिला मी 11वी-12वीला ॲडमिशन घेतलेलं आहे. सोबतच तिला स्पेशल बॅचमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून ती CETचे क्लासेस तिथे तिला मिळतील. तर अशा पद्धतीने तिचं पुढचं ठरवलेलं आहे.
आणि आता जवळपास एक 8-10 दिवसांनी तिला सोडायचं पण आहे. आणि खरंच जेव्हा आपली मुलं आपल्यासोबत एक आज तिला 16-17वं वर्ष सुरू झालेलं आहे आणि जेव्हा आपल्यासोबत राहतात आणि अचानक त्यांची कुठे जाण्याची वेळ येते, एकतर मुलांनाही सवय नसते आणि आपल्यालाही नसते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती जेव्हा माझ्याकडे होती, म्हणजे इथे होती, पूर्ण 10th होती, तरीही तिचा खूप आधार होता मला. तुम्ही बघत असाल व्हिडिओजमधून. स्कूलमधनं आलं की मुलं लगेच सगळे केक जे आहेत ते मी बनवण्याचं काम करायची. पण घरापासून शॉपपर्यंत पोहोचवण्याचं सगळं काम जे आहे ते मुलं करतात, अजूनही करतात. आता ती जाणार आहे त्याच्यामुळे ऑफकोर्स आम्हालाही वाईट वाटतंय आणि तिलाही वाटते. पण आता शिक्षणाशिवाय पर्याय तर नाहीच आहे. अगदी तिला दाखवत नाही आहे मी काही गोष्टी, पण फार वाईट वाटतंय खरं तर. म्हणजे खूप दिवसांपासून जी आपल्यासोबत राहिलेली आपली मुलगी आपल्याला सोडून म्हणजे तिच्या शिक्षणासाठीच जाते, ॲक्च्युली चांगल्या गोष्टीसाठी ती जाते. तिला हॉस्टेलला ठेवणार आहे. छान कॉलेज आहे. स्पेशल बॅचला ॲडमिशन घेतल्यामुळे साधारणतः वर्षाला 1 लाखापर्यंत खर्च आहे. ठीक आहे. आता शिक्षणासाठी तर फार आपल्याला एवढं तर करावंच लागेल. तर असो, चला, बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की ताई तुमच्या दीदीला मार्क्स किती मिळाले आणि म्हणजे किती मिळाले हे मला तुम्हाला सांगायचं होतं. तर 89% मिळाले आणि तिचं PCM ग्रुप घेऊन तिला मी लोणी प्रवरा तिथे ॲडमिशनसुद्धा घेतलेलं आहे आणि आता तिला लवकरच सोडायचं आहे. हळूहळू चाललं आहे तिची तयारी जाण्याची. थोडी शॉपिंग करतोय. तुमच्यासोबत मी नक्की शेअर करणारच आहे तिचे व्हिडिओज, कारण आता इथून पुढच्या व्हिडिओजमधून ती दिसणार नाही आहे. अजून 10-10 दिवस आहे, त्यानंतर ती नाही दिसणार आहे आपल्याला ब्लॉगमधून. त्यामुळे तर असो, चला, आता हा व्हिडिओ माझ्या मते इथे एंड करते. जी महत्त्वाची माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि तुम्ही जर कोणी लोणीवरून मला बघत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि तर चला, व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. छोटासा व्हिडिओ कसा वाटला हेही नक्की सांगा.